अरे तू क्या कुठे चालला? भगवान बाबाच्या दर्शनाला. अरे भगवान बाबाचं दर्शन केलं ना, भगवान बाबा किती अडचण असली तरी सरी सलामत त्याच्यातून बाहेर काढते ते. एकदम 100 नंबरी बोललास बघ. हा अनुभव तर स्वतः म्या बी लई वेळा घेतला. अरे बाबाने दाखवलेल्या मार्गावर चलशील तर साक्षात पांडुरंग सुद्धा प्रसन्न होईल. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. तुझे नाम मुखी असो सदा. तुझे नाम मुखी असो सदा. मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. गोळी जनता ही अडाणी गोळी. जीवनाचा सार दयाना देई. गोळी जनता ही अडाणी गोळी. जीवनाचा सार दयाना देई. तुझ्या दर्शना झाली या वेळी. तुझ्या दर्शना झाली या वेळी. तुझे नाम मुखी असो सदा. तुझे नाम मुखी असो सदा. मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. हम शिकविली देवाने भक्ती. हम दिलीस तू कष्टास शक्ती. हम शिकविली देवाने भक्ती. हम दिलीस तू कष्टास शक्ती. देवा सोसना मला विरक्ती. देवा सोसना मला विरक्ती. तुझे नाम मुखी असो सदा. तुझे नाम मुखी असो सदा. मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. तुझे नाम मुखी असो सदा. तुझे नाम मुखी असो सदा. मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. बाबा तुझ्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं माझा संसार अगदी सुखाचा चाललाय. आमदार सरकारनं शेताचं महत्व ओळखली या. त्यामुळंच पाणी पण चांगला पाऊस पडन म्हणे. माझं शेत चांगलं पिकू दे आणि अशीच कृपा राहू दे रे बाबा.
8 दिवसाच्या आत माझे समदे पैसे परत कर, नाहीतर समद वावर माझ्या ताब्यात आहे. पण मला काही बी ऐकायचं नाहीये. चालले का दोन? कृष्णा इकडे ये. अरे मुक्याचा नावाला असा त्रास देऊ नये. भगवान बाबा नेहमी म्हणायचे मुक्या प्राण्याला असा त्रास देऊ नका. तू सुद्धा मुक्या प्राण्याला कधी त्रास देऊ नको, समजलं? हा आणि चल कामाला. अवधानी चला जेवायला. काढ लवकर, अगं लई भूक लागली आहे. अव मोटर दुरुस्त करून कवा आणायची? आता खिशात 5 पैसा नाही. लाईट कनेक्शन केव्हाच वायरमननी बंद करून टाकली आहे. आता 10,000 शिल्लक राहिली आपल्याकडे. अव पण काहीतरी इलाज करावाच लागल ना. बिबियानं आणि खतपानं त्याला तर पैसा लागलच ना. आता समजा दोस्तांना पैका मागितला, पण 100-200च्या वर कोणी पैका द्यायला तयार नाही. आता कृष्णाच्या मामाने बी अडचण सांगितली. अव औंधा पाऊस चांगला झाला तर चांगलं पाणी राहील, आपल्याला राखभर रुपयाचा फायदा होईल. ते बी खरंच आहे. सावकाराकडे जाऊन बघतो 20-25 हजार भेटतेत का काय. अव जरा जपून बरं का, त्या सावकाराला वैतागून किसन माळ्यानं आत्महत्या केली. तू काय बी काळजी करू नकस. आपण चांगलं तर सगळं जग चांगलं. आज सांच्याला सावकाराकडे जातो. चला आटप लवकर, हितच गप्पा मारीत बसलो तर कामाला उशीर होईल. हे कळ नीट करून घे मालक. हे बघितलं पण नीट कर. हानम्या, सरकारने तळ बांधून लय बेस काम केलंय बघ. वय मालक, शेतीला चांगलं पाणी रे लावून दा. अरे पण आपल्या शेतीला याचा काय फायदा आहे? ते बी खरं ते मालक. हे तळा खालचे वावर आपल्या ताब्यात आलेच पाहिजे. मालक तुम्ही काय बी काळजी करू नका. बघा सख्या कालच माझ्याकडे 25,000 रुपये मागायला आला होता. आणि मालक माझ्याकडे बी काल आलताच ना त्यो. मालक आज ना उद्या तो आपल्याकडे येणारच आहे. चला रे. मालक हो मालक. मालक मालक हो मालक, सख्या वाड्याकडेच येतोय मालक. अव आता सोडत नाही त्याला. अव कशाला त्या गोरगरिबाची परीक्षा बघताय आणि कशाला त्यांना लुटताय? एखाद्या दिवशी भोगावं लागल समध्यांना. बाय काय न बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं काम नाही. चल वय घरात. होय होय, पण ध्यानात ठेवा पापाचा फळ भोगावंच लागतंय. सावकार ये सखाराम. आज कशी आठवण काढली?
शेतीच्या कामासाठी थोडा पैका पाहिजे होता. थोडा किती? 30,000 रुपये दिले तरी चालतील. पण मी 10% पैसा देणार तुला. ठीक आहे? वय किती दिवसासाठी पैसे पाहिजे तुला? 6 महिन्यांनी समजा पैसा परत करीन. 6 महिन्यांनी तुला 48,000 रुपये परत करावे लागतील. कबूल का? हो. चाक्याचा अंगठा घे कागदावर. जी मालक. म्हणजे हे काय आहे? काय बी लिहून घेतला बगर मालक पैसे देईन का तुला? आणि उद्या नाही म्हणून पडला म्हणजे लिका पडी न करता व्यवहार केला सावकारी बुडाला मालकाची. अरे पण तू काय बी काळजी करू नको. पैसा परत केला का तुझं समजा कागदपत्र मालक तुला परत करत्याल. या कागदा बिगर व्यवहार नाही करता यायचा का? तुला पैसे पाहिजे असतील तर हे समजा करावंच लागल. अरे तळ्याखाली वावर आहे तुझं. 2-1 लाख रुपयाचा नफा होईल यंदा. हे तर कोराच आहे. आता मला काय ठाऊक तू आता पैसे मागायला येणार म्हणून, नाही तर आधीच लिहून ठेवला असता. वा रे वा. दरे मोजून घे. अरे काय सकाराम लय गडबडी निघाला. काही नाही, घरी काढून निघालो होतो. पण रामशेठ तुम्ही चित्र लय खास काढतात ना? अरे लय भारी. कोणतं बी सांग. अगदी भगवान बाबाचं चित्र काढून देशील का? हा चालेल. तू कवा बी सांग ना. कवा पाहिजे बोल. 8 दिवसांनी दिले तरी चालेल. नाही पुढच्या मंगळवारी दे. हा पण पैसे किती घेशील र? 1 रुपया बी कमी नाही, 1 रुपया जादा नाही. 300 रुपये घेईन. 300 रुपये? बर. हे घे 100 रुपये. हा बाकीचे पैसे चित्र काढल्यावर देईन. आणि चित्र घरी आणून दे बर का. हा तू काही काळजी करू नको. वस्तीवर कोणी गडी माणूस नाही. हा घरला जरा लवकर जातो. पण ते हा लवकर काढून द्या बर का. अरे भगवान बाबाचा आशीर्वाद आहे तुझ्यावर. बरं येतो मी. हा अव तुम्ही त्या खोऱ्या कागदावर अंगठा द्यायला नको होता. त्यानं काय बी लिहून घेतलं मग? हान जाण्या होते की साक्षीला. ते बी त्यांचा जोडीदार. सावकार आपल्याला फसवेल असं वाटत नाही मला. वय 10% पैसे घ्यायचं, त्याचं 30,000चं 48,000 द्यायचं. म्हणजे थोडं झालं वय. आता दुसरा कोणी पैसा देई ना. आता म्हणून तर आपण पैसा मागितला. 6 महिन्यात पैसा परत करायचा. 50,000 रुपये उभे करायचे. आणि पीक पाणी बरं झालं तर लाख रुपये फायदा होईलच आपल्याला. काहीतरी करू आपण. होईल समजा व्यवस्थित. आणि तेव्हा पैसा देता नाही आला तर? होईल समजत. तू काय बी काळजी करू नको.
सकाराम 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 सावकार, हा बसा बसा. 15 दिवसाच्या बोलीवर त्यानं पैसे नेले. आज 20 दिवस झाले, तोंड दाखवत नाही तो. पण सावकार, बोली तर 6 महिन्याची होती. पाय पाय आंब्या, गरीबाची जात कशी उलटणारी असते. अहो माझ्या समोर 5-15 दिवसाचा वायदा केला होता त्यांनी. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. शहाणपणा करू नकोस. आणखीन 5 दिवसाची मुदत वाढवून देतो तुला. पण आपला तर 6 महिन्याचा वायदा झालता ना व. असं हे याच्यात लिहून दिलेलं हे काय खोटं आहे का? अख्खं सारं वावर तू माझ्या नावावर केलेलं आहे, हे खोटं आहे का? 5 दिवसाच्या आत सगळा पैसा मला परत पाहिजे. चला रे. आता काय करायचं? सावकाराचा पैसा तर आपण समजा खर्चून बसलोय. तू काय भी काळजी करू नकोस. संध्याकाळ तोवर सावकाराचा समजा पैसा देऊन टाकतो. अव त्या सावकारानं समजा गावाला लुबाडलंय. त्यांनी छगन बाबाचं 5 एकर वावर नावाचं करून घेतलंय. अरे किसन मळ्यानं त्याला वैतागून फासाला लावून घेतलंय. चूक झाली माझी, पण पैसे तर परत करावे लागतील ना आता. तुझ्याकडं आहे का काही? नाही बुवा. ना तुमच्याकडं माझं दुःख झालं भारी, फिरतो मी दारोदारी, फिरतो मी दारोदारी. लाखाचा पोशिंदा मी बळी झाला भिकारी, बळी झाला भिकारी, बळी झाला भिकारी. माझं दुःख झालं भारी, फिरतो मी दारोदारी, फिरतो मी दारोदारी. लाखाचा पोशिंदा मी बळी झाला भिकारी. अरे रावशा अरे रावशा, काय रे तू राव भगवान बाबाचं चित्र काढून दिलं नाहीस. 15 दिवस झालं. अरे ध्यानात नाही राहिलं राव. रावशा, तू दारू प्यालास होय? आता काढतोस थांब. आता काढू.
रावशा. अरे माझ्या अंगाची आगाग होत होती. अरे तू हात लावला आणि माझ्या अंगाची आगाग अगदी बंद झाली बघ. काय तरीच काय. माझं काम कधी करणार तेवढं बोल. अरे उद्या नक्की, उद्या संध्याकाळी तुझ्या घरी आणून देतो बघ. माझा एक रावशा, दारू सोडून दे, तुझं कल्याण होईल. भगवान बाबा सुद्धा म्हणायचे की व्यसनांपासून दूर राहा. दारू सोड आता. सुटली सुटली आजपासून दारू बंद. अरे बाबा तुझ्यावर भगवान बाबाची कृपा आहे रे. भगवान बाबाची कृपा आहे तुझ्यावर. हा ये रावशा, बैस ये. काय माझं काम केलंस वय? हा वय 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 वय. अगं हे बघ भगवान बाबाचं चित्र काढलंय बघ. पण रावशा उरलेले पैसे नाहीत की माझ्याकडे तुला द्यायला. अरे बाबा तू कोणाचे पैसे मागितले? अरे भगवान बाबाच्या कृपेनं माझी 10 वर्षाची दारू सुटली आणि तू आला नसता तर हे चिमितकार झाला असता वय. आणि सख्या मी ऐकलं ते खरं आहे वय. काय ते? अहो सावकारानं म्हण. अहो भाऊजी, पैसा कुठून आणावं या चिंतेनं रात्रभर झोप पण येईना. 6 महिन्याचा वायदा केलाय आणि आता नाही म्हणून पडलाय. गरीबाला लुबडल्याचं कधी भलं होणार नाही. यपा तुम्ही दोघं काही बी काळजी करू नका. सगळ्यावर भगवान बाबाची कृपा आहे. समद व्यवस्थित होईल. चला येतो मी आता. अहो भाऊजी, स्वयंपाक झालाय, जेवण करून जा. हा नगे नगे नगे. अरे थांब रावशा, जेवणच जा. अरे नग नग नग. अरे बस. राम राम मालक. अन्म्या इकडं चांगलं रक्ष राहू दे, नाही तर कोणी बिडी काढी ओढल आणि जाईल पूर्ण कापूस जळून. मला इथं रात्रंदिवस पहार असतंय. काळजी करू नका बरं का. ठीक आहे, चला रे तुम्ही माझ्या बरोबर. त्या सख्याला भेटायला जायचंय.
बघून सावकार. पहा पहा, काय मन लावून काम करतायत शेतात. आणि त्याच्याबरोबर कोण आहे रे? हे तर रावशा हाय. त्याचं शेत पिकता कामा नये, त्याचे बैल काढून घ्या. चला रे. कसं होणार? तुम्ही काय बी काळजी करू नका, समद व्यवस्थित होईल. आता काय व्यवस्थित व्हायचं राहिलंय? त्याने तर आपला प्राणच घेऊन गेलाय. भगवान बाबा म्हणायचे की शेती हेच आपलं काम आहे. शेतात कष्ट केले की बाबा म्हणायचे फळ मिळतं. कमळे कमळे ह्या उताता आपण वाढायचे.
काय झालं? मालक बैल जागचा हालायला तयार नाही. माणसाला नाही पण या जनावराला अक्कल आहे. भगवान बाबाच्या कृपेनं समद काही व्यवस्थित होत असतं. चला रे बाबांनो चला. काळ्या मातीत मातीत सोन पिकल पिकल, काळ्या मातीत मातीत सोन पिकल पिकल, दिल अंगात अंगात बळ हत्तीच हत्तीच, दिल अंगात अंगात बळ हत्तीच हत्तीच. काळ्या मातीत मातीत सोन पिकल पिकल, काळ्या मातीत मातीत सोन पिकल पिकल, तुझ्या घामान घामान भोग सरल सरल, तुझ्या घामान घामान भोग सरल सरल. काळ्या मातीत मातीत सोन पिकल पिकल, काळ्या मातीत मातीत सोन पिकल पिकल, तुझ्या कृपेन कृपेन मन भरल भरल, तुझ्या कृपेन कृपेन मन भरल भरल, तुझ्या कृपेन कृपेन मन भरल भरल. आता मात्र सख्याला सोडायचं नाही. महिना उलटून गेला पण अजून सख्याचं काहीच वाकडं करू शकलो नाही आपण. अहो पण मालक आपण करायचं तरी काय? तू फक्त रावशाला घेऊन ये वाड्यावर. नाही सावकार, मला नाही जमणार. मी सगळ्याला दगा देऊ शकत नाही.
त्याच्या शेताला आणि सपऱ्याला आग लावशील तर तुला 1000 रुपये देईन. नाही नाही सावकार, मला नाही जमणार आहे. मला नाही जमणार सावकार, नाही. एक दारूचा बॉक्स देईन. अहो सावकार, अहो दारू सोडून 2 महिने झाले. ही सगळी त्या भगवान बाबाची कृपा आहे. आणि ध्यानात ठेवा, त्या सख्यावर बी भगवान बाबाची कृपा आहे. लय शहाणपणा करू नकोस. हे बघ कोण इथं. हे बघ सावकार, तुझं कधीच कुळ वाटणार नाही. तुझं वाटुळ होईन सावकार, तुझं वाटुळ होईन. आज सांच्याला सख्याच्या शेताचं जेवढं वाटोळ करता येईल तेवढं करा. तिकडच्या बाजून जाय, तू इकडच्या बाजून जाय आणि तू इथनं सुरू कर. शेतात काहीतरी गडबड दिसते. मायला मारुत्या, मला मारतो. कांबळे, मी भगवान गडावर जाऊन येतो. अगं एकादशीला बाबाचं दर्शन घेतलं ना तर लय पुण्य पदरात पडतं बघ. जा, पण सांच्याला घरला लवकर या. वय वय वय. अरे वा वा, ये रावशा, ये बैस. अरे रावशा, मी भगवान गडावर जाऊन येतो. तवर तू शेताकडे लक्ष ठेव बर का. आणि मी येऊस तर तू वस्तीवरच थांब. वय वय वय, तू काय बी काळजी करू नको. मी हाय वस्तीवरच थांबन मी. पाणी पाणी पाणी. बरं झालं, त्याची चांगली धुलाई करा. त्याला इथून हाकलून द्या. चला माझ्या माग. बरं येतो मी. राम राम सावकार. चालली तू निघ हरामखोर. हे समजा शेत माझं आहे हरामखोर. हाणार आला. साहेब
करू? सोडाव त्यांना, सोडा. तुमच्या पाया पडते मी. बर थांबा रे, मारू नका त्याला. चला इथून, आत्ताच्या आत्ता निघायतून आत्ताच्या आत्ता. आत कुठं निघालीस? बाबा रे, आमच्या गरीबाच्या घरात सोनं नाणं पैसा अडका कुठून आलाय? तेवढा भगवान बाबांचा फोटो हाय, तेवढा तरी घेऊ द्या आम्हाला. बर घे. अरे माझा शेत, अरे माझं शेत, अरे माझं शेत. आणि आता काळजी करू नका, इथून पुढे तुम्ही माझ्याच घरी राहा, समद व्यवस्थित होईल. कमळे, भगवान गडावरची वारी मला चुकवता येणार नाही कमळे. एकादशीची वारी अजून एकदा बी नाही चुकवली कमळे. मला जावंच लागल कमळे. हवं, पण तुम्हाला बरं लागत नाही ना? नाही कमळे, भगवान बाबा पंढरीची वारी कधी चुकवत नव्हते कमळे. मला गडावरची वारी चुकवता येणार नाही. अरे माझं शेत, अरे माझं शेत, अरे माझं शेत, अरे शेत, अरे माझं शेत, अरे माझं शेत. सावकार, 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 शेतातल्या हिरीत आपल्या मालकीनबाई पडल्या. बाय, डॉक्टर साहेब, काळजी करायचं कारण नाहीये. घाबरल्यामुळे त्यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं. मी इंजेक्शन दिलंय, त्यांना आता बरं वाटेल. कसं झालं? बरं वाटतंय ना आता? मी सकाळीच म्हटलं होतं, भगवान बाबांच्या भक्ताला छळू नका म्हणून. त्या गरीबाचं शेत नको आपल्याला. बघितलं ना? गप्प बस.
त्याचा आणि याचा काही संबंध नाही. सावकार सावकार, तुमच्या गोदामाला आग लागली कापसाच्या. काय काय मायला 25 लाखाचा कापूस? अरे जा रे, अरे जा, पळा पळा, आग विझवा, जा रे. अरे माझा 25 लाखाचा कापूस गेला. अरे माझा 25 लाखाचा कापूस गेला. अव तरी सांगत होते भगवान बाबाच्या भक्तास त्रास देऊ नका म्हणून. अव आता तरी शाने व्हा. अरे हट. तुम्हाला काय झालं? अहो काय होते तुम्हाला? अहो काय होते तुम्हाला? अहो काय झालं? अहो कुठे डॉक्टरांना बोलवा. भगवान बाबा माझ्या कारभाराला माफ कर. त्याच्या जीवाचं बरं वाईट नको होऊन देऊ. ते कधी गरीबाला नाही छळणार. भगवान बाबा अहो आता तरी तुम्ही त्यांची माफी मागा. अहो काय होते तुम्हाला? अहो काय होते तुम्हाला? अहो अहो काय होते तुम्हाला? अरे अरे हात चमत्कार. अरे मला माफ कर. अरे मला माफ कर. अरे अरे सखाराम, अरे मला माफ कर. मी बरा झालो. सख्या सख्या मला माफ कर. सख्या 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 मला माफ कर. सख्या. अरे नाम्या, सख्या होता ना रे इथं. भगवान बाबाच्या दर्शनाला गेलाय, घंटा झालाय. सख्या सख्या सख्या. दर्शन दे रे मज भगवान बाबा, तुझी कृपा होऊ दे मज भरियाता. दर्शन दे रे मज भगवान बाबा, तुझी कृपा होऊ दे मज भरियाता. तुझी कृपा होऊ दे मज भरियाता. सोनी पाण्यावरी वाची गेली ज्ञानेश्वरी. सोनी पाण्यावरी वाची गेली ज्ञानेश्वरी. तुझ्या दर्शना जीवा झाला कासावीस. तुझ्या दर्शना जीवा झाला कासावीस. कृपा तुझी देवा हो मज पामरावरी. कृपा तुझी देवा हो मज पामरावरी. दर्शन दे रे मज भगवान बाबा, तुझी कृपा होऊ दे रे मज भरियाता. तुझी कृपा होऊ दे रे मज भरियाता. तुझी कृपा होऊ दे रे मज भरियाता.
कुठलं म्हणायचं पाहुणं? रामवाडीचा आहे म्या. रामवाडीचा हाय. आणि कुठं निघाला? निघालोय भगवान बाबाच्या दर्शनाला. पण हिथंच जीव जाईल असं वाटतं या. अरे बाबा, लहानपणापासून त्या भगवान बाबाच्या अवतीभवती म्या गुरु चारतोय. लहानपणापासून मला कधी त्यानं दर्शन दिलं नाही. त्याला श्रद्धा असावी लागते. श्रद्धा. अरे बाबा, जा घरी जा, मुलं बाळात जावा. अरे काय घेऊन बसलाय श्रद्धा? हा? अरे बाबा, कसला आलाय देव? हा? अरे अरे बाबा, मला दर्शन द्या बाबा. जा जा जा, उठ बाबा, भक्ताला दर्शन द्या बाबा. जा घरी. चल चल चल. नाही नाही, दर्शन द्या. अरे बाबा, दर्शन द्या. जा बाबा, घर चाल जा. अरे बाबा, या जगात बाबा बिबा काही नाही. जा बाबा, दर्शन द्या बाबा. पाय सोड. अरे वर वर. बाबा, जा, तुझं कल्याण होणार आहे. बाबा, मी धन्य झालो बाबा. मला दर्शन दिलं बाबा. मी धन्य झालो बाबा. मी धन्य झालो बाबा. मी धन्य झालो बाबा. माझी चूक झाली सख्या, मला माफ कर सख्या. सख्या, माझी चूक झाली रे. आता इथून पुढे चूक होणार नाही. माझी चूक झाली. माझी चूक झाली सखा. सखा, आता इथून पुढे मी सावकारी बंद केली सखा. आता मी आयुष्यभर परत सावकारी करणार नाही. माझी चूक झाली सख्या. अरे अरे, बाबांनी मला पण चमत्कार दाखवला. अरे तुझ्यावर भगवान बाबाची कृपा आहे. आजपासून सावकारी बंद. आजपासून सावकारी बंद. अहो, माणसानी माणसासंग माणसावानी वागलं पाहिजे, म्हणजे या जगाचं कल्याण होईल. भगवान बाबांनी सुद्धा आयुष्यभर ही शिकवण दिली. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. तुझे नाम मुखी असो सदा. तुझे नाम मुखी असो सदा. मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. गोळी जनता ही अडाणी गोळी. जीवनाचा सार दयाना देई. गोळी जनता ही अडाणी गोळी. जीवनाचा सार दयाना देई. तुझ्या दर्शना झाली या बेडी. तुझ्या दर्शना झाली या बेडी. तुझे नाम मुखी असो सदा. तुझे नाम मुखी असो सदा. मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा. भगवान बाबा नाम तुझे मुखी
असो सदा मुखी असो सदा भगवान बाबा नाम तुझे मुखी असो सदा भगवान